म्हणजे मला आजही तो प्रसंग आठवतोय. आम्ही कोल्हापूरहून येत होतो आणि त्या महिला बँकच्या ओपनिंगच्या अगोदर आमची एक महिला शहीद झाली असती ती म्हणजे दीपापूर. पण नीतीला मान्य नव्हतं, बहिणीला मान्य नव्हतं. दरवाजा उघडला होता, त्यातून कोसळल्या असत्या पण तो उठल्या नाही. कारण बहिणीला माहिती होतं की गडिंग्लजला एक आगळं आणि वेगळं युनिट उभं करण्याचा जो प्रयत्न ही करतात त्याला आपण साथ द्यायची, त्याला आशीर्वाद. आणि त्यातून महिला बँक यशस्वी झाली. ते 95 साली काढलेली संस्था 30 वर्ष झाली, आता 25 साल चालू. ज्या वेळेला महिला बँक आम्ही काढायची ठरवली त्यावेळेला आमचे सदाशिवराव केसरकर म्हणायचे, बेल्लदांच्या माडीवर खाली ते उभं राहायचे, ते म्हणायचे मी थांबतो खाली. बायका भांडतात केव्हा, त्यावेळेला पहिला मी माझ्या बायकोला घेऊन घराकडे केव्हा जातो. कारण अलिखित असं आहे की दोन महिला एकत्र आल्या की भांडतात, लुसफुस काय तर होतंय. पण अभिमानानं सांगतो प्रियदर्शनी महिला बँकेमध्ये 3000 सभासद आहेत. किती? 3000 सभासद, एक पण भांडत नाही. आणि आम्हाला कोणतं असा आवाज उठवणारं कोणतं पाहिजे होतं. म्हणून मी माझ्या केबिनला बसवलं. केबिन मधनं काचेतून बघत असतोय बँकेत कोण कोण येते, कोण कोण जातंय. मग आपलं काम करून घेण्यासाठी म्हणून आवाज काढणाऱ्या महिला आम्हाला पाहिजे होत्या की अशा डॅशिंग महिला कोणतर असाव्या. आणि त्यात मला त्या काचेत त्या बाळकर वहिनी दिसल्या. म्हणून मी बाळकर वहिनींना बोलवायला पाठवलं की आम्ही ही संघटना स्थापन करत असताना असं कोणताही विचार करतो. एक समाजामध्ये चित्र असं आहे की समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत, बसवेश्वर जन्माला यायला पाहिजेत, पण कुणाच्या शिंदे सरांच्या माझ्या घरात नाही. परिवर्तन हे दुसऱ्याच्या घरात व्हायला पाहिजे. संघटना झाली पाहिजे. आज चित्र समाजासमोर बघायला गेलं, मी जो गडिंग्लज मी ज्या कालावधीमध्ये माझं तरुणपण होतं त्या कालावधीमध्ये मी गडिंग्लज बघितलं. माने वहिनींना माहिती आहे की नाही मला लक्षात आहे की नाही काय मला माहित नाही. पण माझी गाडी कुणाची घालून दिली तर माहिती आहे? कसली बक्षीस? अम्मांची. तुम्ही सावर्डेकर वहिनी, पाट्टे वहिनीने ज्याला मातांची मला खाली नेलं आणि माझं दर्शन त्यांनी पुढून मला लावलं आणि दर्शन घे राजन तुझं चांगलं होतंय. आणि खरंच त्या माताजींचा आशीर्वाद मला उपयुक्त पडला आणि म्हणून मी नगराध्यक्ष झालो. पण पियाजी पेठेमधनं निवडून येणं सोपं नव्हतं. कारण एका पूर्ण समाज एका बाजूला. पण त्यावेळेला सावर्डेकर वहिनीचं वाक्य सांगतो तुमच्या मैत्रिणीचं, नाम राजांना बत्त. ही आपुलकी, हा जिव्हाळा ह्या महिलांचा. नगराध्यक्ष झाल्यानंतर महिला होत्या. मी अभिमानानं सांगतोय की कायम आमच्या कार्यक्रमात सांगतोय की महिलांनी पाकिटे घेतली नाही, बापायांनी पाकिटे घेतली आणि म्हणून महिला संस्था काढल्या. आणि आज अभिमानानं सांगतो महिला बँक आज आमच्या आंबोडकरला सुरुवातीला 200 रुपये पगार होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्ज न घेतलेली एकमेव बँक. ज्यावेळेला मी केडीसी मध्ये गेलो होतो त्याला हसन मुश्रीफ साहेब चेअरमन मिनिस्टर तिथे उभे होते आणि ते जनरल मॅनेजरला बोलवलं की यांच्या बँकेला काय मदत करायची ती करा. सरपंच मॅडम अभिमान सांगतो त्यावेळेला जनरल मॅनेजर म्हणले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव अशी बँक आहे की ज्या बँकेवर कर्ज नाही. महिलांसाठी महिलांच्या पैशावर चालवलेली जिल्ह्यातली एकमेव बँक आहे. मग ह्या महिला एवढं कर्तृत्वशाली करत असतील. अजळाला महाविद्यालयाची मान्यता मिळाली. पूर्वीचं गडिंग्लज तुम्हाला माहिती आहे, महिला रस्त्याला येत होत्या काय कोपऱ्यातनं जात होत्या. पण गुन्हे गल्लीच्या कोपऱ्यावर पहिल्या फटाकड्याची 1000ची माळ लावणारी ही रणराने गेली. द्राक्षाची घुगरी होती, धरली माळ आणि वाढदिवसाची फटाकडे मान्यता मिळाली. अशा महिला संघटित झाल्या म्हणून हे उभं राहिले. महाभारत घडलं कुणामुळं? महाभारत घडलं ज्या वेळेला दुर्योधन बाहेर पडतो आणि तो अडथळून पडतो
पडल्यानंतर द्रौपदी काय म्हणते, अंधा का पुत्र अंधा. एक बाई काय होऊ शकते. दुर्योधन विसरला नाही, त्याला ते लक्षात ठेवलं आणि द्रौपदीला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. झेंजा धरून आणलं, मांडीवर ठेवून छोटी ती मांडी फोडली. मग स्त्री चांगलंही करू शकते आणि वाईटही करू शकते. तोंडाला लगाम घालणं आणि हे प्रियदर्शनीनं संचालक मंडळाला पूर्ण शिकवलं. म्हणून प्रियदर्शनी टिकली, म्हणून प्रियदर्शनी भांडली नाही. अनेक महिला संस्था झाल्या, चाला गेल्या, संपल्या, पण प्रियदर्शनीचा टप्पा हा दिवसेदिवस वाढत आहे, प्रगतीवर जात आहे. ज्ञानेश्वरांनी एकदा ज्ञानेश्वर तिथं एकटा हा जातो. आपलं सध्या युग आहे, वेर्णेकर वहिनी बोललाय, अध्यात्माबद्दल बोललाय. खरंच परमेश्वर आहे की नाही हा वादातीत आहे, पण अशी एक ताकद आहे की ताकद ही सगळी घडवत असते, फक्त ते दिसत नाही. पण ती श्रद्धा असल्यामुळं हा समाज, हा भारत देश एक संघटित राहिलेला आहे. यावेळेला ज्ञानेश्वरांचा अपमान काही केला गेला, त्यावेळेच्या तत्कालीन लोकांनी छीन केलं. ज्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या तिथं तो सांगतात की आंघोळ केली की नदीमध्ये की पवित्र होते, त्यांना मान्य नव्हतं. पुढे त्यांची ते म्हणजे असं काही घडत नाही. समाजानं त्यांचा तिटकारा केला, पण ज्ञानेश्वरांनी मात्र सांगितलं, परमेश्वराकडे मागितलं, जो जे मागेल त्याला द्या. एखाद्यानं जर एखाद्याची टीका किंवा एकाची निंदा नालस्ती केली तर त्याचा आपण तिटकारा करतो, पण या ऋषी मुनींनी तसं केलं नाही. म्हणून भारतात कसं करायला, भारतामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्र राहिली. आणि म्हणून समजा आपण बाजारात गेलो, बाजारात आपले 100 रुपये पडले तर आपण सगळ्यांना सांगतो की नाही माझे 100 रुपये गेले, कुणी घेतले त्याचे हे होऊ देत, त्याचं ते होऊ देत. पण ज्या वेळेला आपल्या संबंधिताचं कुणाचे तरी 500 रुपये पडले आणि ते आपल्याला समजलं तर आपलं 100 रुपये गेलेल्याचं दुःख नसतं, काय असतंय, ते 500 गेले 100 रुपयाचं दुःख विसरलं. ही प्रवृत्ती आज गडिंग शहरामध्ये महिलांच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोकणाच्या कोपऱ्यात बघितलं तर महिलांच्यावर, मुलींच्यावर होणारे अत्याचार आणि राजकीय लोक त्याचा घेत असलेला फायदा. वृत्तपत्र काढलं, टीव्ही उघडला, प्रत्येक गोष्टीत कानावर बोलणं एवढं अश्लाघ्य बोलणं केलं जातं. मी कित्येकदा त्याला सांगतो गडिंग्लज कसं होतं. त्या रुचिरीच्या हॉटेलच्या तिथं मी एक पेरू खात उभारलो, नावासहित सांगतो, शशिकांत खोत व्यापारी नाटकर गलीतनं चालत आले. मी आपलं एसवायला होतो कोपऱ्यावर, पेरू खात उभारलो होतो. ते आले आणि माझ्या कागसुरात मारले, तू रस्त्यावर पेरू का खातोस, ते गडिंग्लज. तेवढ्या थांबले नाही, माझ्या दंडाला धरले, घराकडे नेले, वडिलांना हाक मारले. राजा रस्त्यावर पेरू खात होता, अजूनही मी खात. ती आपुलकी जी आहे ती गडिंग्लजची आपुलकी नष्ट होत चालली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांची या जबाबदारी आहे. वाढती व्यसनार्थींता, मुलींच्यावर होणारे अन्याय हे कुठेतरी संपात नाही असेल तर आपला मुलगा सुधारला पाहिजे, आपला नवरा सुधारला पाहिजे, आपलं घर सुधारलं पाहिजे. शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला आले पाहिजे, क्रांती ही आपल्या घरात झाली पाहिजे. ही ज्या वेळेला चळवळ सक्सेस होईल त्या अर्थानं, खऱ्या अर्थानं अध्यात्माचं खरं पर्व चालू होईल. रामकृष्ण परमहंसांच्याकडे त्याचा शिष्य येतो, तो शिष्य म्हणतो, महाराज मी या नदीमध्ये आंघोळ केली की मी पवित्र होणार, पुण्यवान होणार, मग मी काय करू.
त्यांनी सांगितलं नदीत आंघोळ केल्यास तुझ्या इच्छेप्रमाणे तू पवित्र होशील, पण नदीतून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी तू नदीत आंघोळ करशील त्यावेळी तुझं जे कर्म आहे, तू केलेलं पापकर्म आहे ते त्या झाडावर बसेल, आणि तू नदीत बाहेर आलास तर परत ते तुझ्या मानकुटीवर बसेल. म्हणजे नदीत आंघोळ केल्यानंतर पुण्य मिळतं का? पण आज चित्र जर बघायला गेलं तर लोकांना सायन्स पासून दूर ठेवलं, अध्यात्माकडे वळवलं जातं. त्यामुळं देशाची प्रगती ही खुंटत जाते. म्हणून ज्ञान विज्ञान हे दोन्हीची सांगड, अध्यात्म याची सांगड घालून जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपली प्रगती होईल, आपली पुढची पिढी चांगली होईल. तर खऱ्या अर्थानं ओंकारचं हे जे लावलेलं रोपट, काही म्हणतात, मी मगाशी सुरुवातीला सर मुद्दाम नावं घेतली, प्रत्येकाची कोण प्रास्ताविक कोणी केलं, संयोजन काही केलं, काही जणांची अपेक्षा असते. कार्यक्रम केव्हा चांगला झाला, चोले मॅडमचं नाव किंवा मॅडमचं नाव घेतलं तर कार्यक्रम चांगला झाला. मी मताचा आहे. मी जन्माला आलो पण माझ्यासाठी मी जगण्यात अर्थ नाही, माझं कर्तव्य करतोय हे पुण्य मिळत नाही, त्याला पुनर्जन्म मिळत नाही. कारण तुम्ही त्याच्यासाठीच आलाय. तुमच्यापेक्षा तुम्ही इतरांसाठी काय करताय? मुलांसाठी करताय हा पराक्रम नाही, नवऱ्यासाठी करताय हा पराक्रम नाही. ज्याचं तुमचं रक्ताचं नातं नाही, ज्याची तुमची ओळख नाही, पाळख नाही, अशा माणसाला मदत करणं, त्याला समाजात उभं करणं, ते खरं पुण्य. मी कित्येकदा बोलतोय, मध्यंतरी आमच्या काही प्राध्यापकांनी मी एका ठिकाणी पाठवलं होतं. एका गायत मला मयत झाल्यानंतर मी विचारलं होतं की मयत बॉडी उचलून बाहेर आणस तोपर्यंत तुम्ही तिथनं हलायचं, कोण काय बोलतोय एवढं ऐकायचं. जो मनुष्य गेला त्याच्या पत्नीनं त्याचं नाव घेतलं नाही, त्याच्या मुलानं नाव घेतलं नाही, त्याच्या मुलीनं नाव घेतलं नाही. सगळी काय म्हणाले? बॉडी उचला म्हटली, बॉडी कवन होगरी. पण बाहेरची लोक मात्र म्हटली, अरे महादेवला उचललं रे, महादेवाला उचललं. घरच्याने कुणी विचारलं नाही महादेवला उचललं काय म्हणून, बॉडी म्हटलं. म्हणजे घरातलं आपलं महत्व आपलं संपलं. मग महादेव म्हणणारी माणसं जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने निर्माण करू, ते पुण्य, ते पुनर्जन्म, तो मृत्यू आणि तो शेवट चांगला आहे. मगाशी पाटकरवाडी म्हटल्या, जुळी टाकली की माझ्या रक्तातल्या माणसाला मदत करण्यापेक्षा बाहेरच्या त्याचा संबंध नाही त्याचा आशीर्वाद हा पुण्य आहे. तुम्ही आज कुणी घरात जावा, वस्तू एका आपल्या मुलाला किंवा मुलाला देऊ नका. काय म्हणते, दुसऱ्याच्या एका मुलाला 1 रुपये दिला तर ते किती बोलते, तो आशीर्वाद घ्या. तर खऱ्या अर्थानं बँकेनं आणि कॉलेजला जो कार्यक्रम हा आयोजित केला तो खऱ्या अर्थानं सत्कारने लागला, मान्यवरांचे सत्कार झाले. ही संख्या अधिक वाढावी. आणि अभिमानानं सांगतो की या मातीमध्ये, या वैरीच्या पंढरीमध्ये आम्ही जा युनिट उभं केलं, आमची प्राध्यापक मंडळी ही कर्तृत्वानं आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये, आमच्या महाविद्यालयात, आज आमच्या महाविद्यालयात 700 विद्यार्थी, गोरगरिबांची मुलं शिकतात. आणि ही जी इमारत उभी ही गरिबांच्या दातृत्वावर उभी आहे. महिला बँक सुद्धा आज नाही म्हटलं तरी ठेवी आमच्या 12 कोटीच्या ठेवी आहेत. ही बँक वाढवा. हीच ताकद खऱ्या अर्थानं महिलांचं संघटित करायला, महिलांना योग्य दिशा द्यायला. नसेल राजकारणासाठी म्हणून वापर करणाऱ्या सगळ्या संस्था आहेत, सगळ्या संघटना आहेत, पण ओंकार आणि प्रियदर्शनी ही त्याच्या वेगळ्या विचाराने संघटित झालेली संस्था आहेत. त्याला मदत करा, सहकार्य करा, वाढवा.
तर बहिणीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहील। यांनी जो प्रयत्न केला किंवा बहिरेवाडून घेऊन आलं, मी माझ्यासाठी जगते नको, माझ्यातला उत्पन्नाचा काही अंश, मगाशी मुद्द्यावर आलो मी परत की सरांनी आता प्राचार्य आमचे आज धुळे सर आहेत, त्यांनी जे केलं त्याची ड्युटी म्हणून केलं, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आमचे सर करतात इतर समाजासाठी जे करणं ते खरं पुण्य। नोकरीचा भाग सोडून म्हणजे योगात मध्ये तर ते टॉप आहे, स्टेट लेवलला गाजलेले की माझ्यातलं मला जे परमेश्वराने दिले, माझ्या आई बापांनी मला जे दिले, याच्या व्यतिरिक्त मी समाजासाठी काय देतो, माझी ड्युटी म्हणून जे आहे ते करणारच, ते तुमचं कामच आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त काम जर तुम्ही करत असाल, ती पुण्याई जर तुमच्या पाठीशी उभी राहिली, तर खऱ्या अर्थानं संयोजनामध्ये कार्यक्रमामध्ये नाव घेणं चांगलं होईल। आणि ते नाव मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं, आणि ते केलं तर जीवनाचा शेवट चांगला होतो। अधिक वेळ घेत वेळ झालाय, वडा आणि पाव वाट बघायला लागलाय, तर आपण सर्वजण आला त्यावर धन्यवाद देतो आणि पुढे सेक्टर संपतो। असं संघटित व्हा आणि तुमच्यापेक्षा जसं पत्रिपक्षामध्ये तुम्ही सगळं बदलला तसं गडिंगलच बदलण्यासाठी आशीर्वाद द्या, माताजींचा आशीर्वाद घ्या आणि हे नवीन जी पिढी आहे त्याला योग्य दिशेला तर हा सत्कार करायला असं समजेल। जय जय।